UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मोवियात ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला नाहीये। मुख्यमंत्री पदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, मुख्यमंत्री पदाबाबतच्या राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा टोला। काही अपक्षांची मोवियाला पाठिंबा देण्याची इच्छा, मात्र महायुतीकडून आतापासूनच अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर, संजय राऊतांचा आरोप। राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार येणार, संजय राऊतांची 25 तारखेची सकाळ कदाचित आर्थर रोड जेलमध्ये होणार, राऊतांच्या एक्झिट पोलवरील वक्तव्यावरून नितेश राणेंची टीका। अजित पवार बारामतीत पडले तर आव्हाडांचं आयुष्यभर गुलाम होईन, दादा निवडून आल्यास आव्हाडांनी वर्षावर पाणी भरायला जायचं, मिटकरींचं आव्हाडांना आव्हान। निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, पवार गटाच्या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सूचना। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या, मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय केंद्रातच राहा, विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका, वरिष्ठांकडून मोविया नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबई भाजप सचिव सचिन शिंदेंच्या हाती मशाल, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन शिंदेंचा पक्षप्रवेश। बाळा नांदगावकर आणि फडणवीसांची भेट, महायुतीचं सरकार येईल असं वाटतंय, सत्ता आल्यास मनसे सत्तेत सहभागी होऊ शकते, नांदगावकरांची माहिती। फडणवीसांच्या निवासस्थानी भेटीगाठी सुरू, महाजन, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर सागर बंगल्यावर दाखल। बच्चू कडूंना महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन, उद्याचा निकाल पाहून बच्चू कडू भूमिका ठरवणार। भाजपच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करण्याऐवजी त्रास दिला, रोहित पवार यांचा गंभीर आरोप। भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर गोलंदाजीनं सावरलं, पहिल्या डावात भारताच्या 150 धावा तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे 47 धावांवर 6 गडी बाद। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।